नमस्कार, मी प्रियंका रांगणे आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। खूप मोठी जॉब अपडेट आहे। अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। पवित्र पोर्टल आपल्या सर्वांनाच माहिती आहे। हे ऑफिशियल वेबसाईटवरून मी तुम्हाला सांगणार आहे, पूर्ण माहिती आहे। त्यानंतर इथे राज्यातील हजारो पात्रताधारकांचे जे लक्ष लागलेले आहे शिक्षक भरतीसाठी, यासाठी हा खास व्हिडिओ आहे। आपण पूर्णपणे सविस्तर माहिती बघणार आहोत। 21,000पेक्षा जास्त इथे पद आहेत, ते पूर्णपणे आपण बघून घेणार आहोत। खासगी अनुदानित असू द्या, महापालिका असू द्या, नगरपालिका, नगर परिषद शाळेचा समावेश आहे। इथे आपण सविस्तरपणे माहिती बघूया। माझ्याकडे PDF सुद्धा आहे, जवळजवळ 603 पानांचे PDF आहे। आपण थोडक्यात ते आपण बघून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचत जाईल। इथे आपण थेट मुलाखत भरती असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, 10वी पासवर कोणते जॉब्स असू द्या, याची सगळ्यांची जी माहिती आहे ते पूर्ण देत असतो। सो नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊयात। इथे जी शिक्षक भरतीची जाहिरात अखेर प्रसिद्ध झालेली आहे। आपल्याकडे PDF आहे, त्याच्यानंतर इथे लिंक्स आहेत। हे पूर्ण लिंक तुम्हाला चेक करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदा जाऊन प्लीज चेक करा, म्हणजे तुम्हाला ते सापडून जाईल। सो इथे वेगवेगळ्या भरतींसाठी म्हणजे काय, इथे मराठी माध्यमासाठी असू द्या, पद कोणते कोणते आहेत हे वेगवेगळे इथे 603 पानांचं PDF आहे आपल्याकडे। सो इथे आपण बघून घेणार आहे। पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात आहे, मान्य दिनांक झालेले आहे आणि ते लास्ट डेट काय आहे, त्याच्यानंतर पूर्ण सविस्तर माहिती आहे ते आपण बघून घेणार आहे। त्याच्यामध्ये आपण इन्क्लुडेड आहे की सॅलरी किती असणार आहे, त्याच्यानंतर इथे लास्ट डेट काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, वेबसाईट कोणते कोणते आहेत, पदाचे नाव म्हटलं तर शिक्षक आहे, त्यानंतर कॅटेगरी म्हटलं तर महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे, स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंटसाठी हे जॉब आहे। वयोमर्यादा इथे 18 ते 38 वर्षापर्यंत आहे। महाराष्ट्रातील कोणतेही उमेदवार असू दे, तुम्ही नक्कीच इथे फॉर्म भरू शकणार आहात। फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकणार आहात। वेतन इथे 16,000 ते 20,000 पर्यंत वेतन भेटणार आहे। आता ते सब्जेक्ट वाईज आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जे वेगवेगळ्या पद वाईज आहेत हे पूर्ण आपण बघून घेणार आहात। ही PDF तुम्ही एकदा चेक करायची आहे, याची लिंक सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। इथे लास्ट डेट सांगितलेला आहे 25 फेब्रुवारी 2024। 25 फेब्रुवारी 2024 ही लास्ट डेट असणार आहे। आता ही थोडक्यात माहिती सांगते मी। ते खूप सारे पानं आहेत, PDF आहे, ते 1 बाय 1 पेजेस आपण स्क्रोल करणार आहोत। थोडेफार पेजेस आहे ते आपण बघून घेणार आहोत। असे वेगवेगळे दिलेले आहे, तुमचं जे सब्जेक्ट आहे त्यावेळेस तुम्ही बघू शकणार आहात। आता इथे आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय, उर्दू माध्यम असेल तर पद अंडर ग्रॅज्युएट टीचर पाहिजे आहे, स्टँडर्ड 1 to 4 किंवा 5। त्यानंतर इथे सॅलरी बघा 16,000 आहे। अनुदान प्रकार ॲडेड आहे। विषय ऑल सब्जेक्ट, शिकवण्याचं माध्यम उर्दूमध्ये असणार आहे। आवश्यक शैक्षणिक पात्रता HSC म्हणजे 12वी कंप्लीट झालेलं पाहिजे आणि किंवा डिप्लोमा। आणि तुमचे सिलेक्शन आहे ते तुम्हाला जे TET पेपर होणार आहे मधील गुण, त्यानंतर जात प्रवर्ग, समांतर शिक्षण आरक्षण, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रांनुसार तुमची इथे निवड होणार आहे। त्यानंतर इथे वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी सांगितलेलं आहे। इथे परत मराठीसाठी सांगितलेलं आहे। हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटनुसार तुम्ही इथे नक्कीच चेक करायचं आहे। म्हणजे इथे नंदुरबार प्रायमरी असू द्या, इथे विदाउट इंटरव्ह्यू सांगितलेला आहे। त्याच्यानंतर तुम्ही सेकंड पेजवरती गेला की अजून वेगळं सांगितलेलं आहे। म्हणजे काय, NP नंदुरबार प्रायमरी जे डिपार्टमेंट वाईज आहे ते त्यांच्यानुसार ते डिवाइड करून तुम्हाला इथे सांगितलेलं आहे। ठीक आहे, विदाउट प्रायमरी आहे। त्याच्यानंतर इथे वेगवेगळे जे सब्जेक्ट वाईज आहे ते सुद्धा इथे माहिती सांगितलेली आहे या PDF मध्ये। तुम्ही हे सुद्धा एकदा चेक करून घेऊ शकता। तर ही संस्थेचं नाव आहे, संस्थेच्या नावानुसार किंवा डिपार्टमेंटनुसार इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे। एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी धुळे, प्रायमरी इथे तुम्हाला एकूण जागा किती आहे, त्याच्यानंतर कोणत्या सब्जेक्टसाठी आहे, माध्यम मराठी आहे, पद तुमचं अंडर ग्रॅज्युएट टीचरसाठी आहे, HSC कंप्लीट झालं पाहिजे किंवा डिप्लोमा, सॅलरी किती भेटणार आहे ही पूर्ण माहिती इथे सांगितलेलं आहे। म्हणजे इथे संस्थेचं नाव प्लस तुमच्या सब्जेक्ट टीचर म्हणजे कोणत्या संस्थेसाठी आणि कोणत्या सब्जेक्टसाठी पाहिजेलं आहे टीचर हे पूर्ण इथे सांगितलेलं आहे। उर्दूसाठी आहे, मराठीसाठी माध्यम सांगितलेलं आहे, उर्दूसाठी सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे श्रीपूर प्रायमरी आहे, यांच्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे। 25 फेब्रुवारी 2024 ही लास्ट डेट असणार आहे। 21,000पेक्षा जास्त इथे जागा आहेत, शिक्षक हे पदासाठी असणार आहे आणि पूर्ण सगळ्यांचे सिलेक्शन इथे TIT मधील गुण, जात प्रवर्ग, समांतर आरक्षण, विषय, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतानुसार इथे निवड होणार आहे, हे लक्षात घ्या। काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्कीच चेक करा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।